आढावा घेऊयात, पण त्यापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज हाती येते, ती म्हणजे मनसे पदाधिकारी जय मालोकरच्या मृत्यूला वेगळं वळण लागलंय। मारहाणीमुळेच जय मालोकरचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलंय। त्यामुळे मिटकरी यांच्या कार तोडफोड प्रकरणात सहभागी असलेल्या मालोकरच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून जे समोर आलंय की त्याला बेदम मारहाण झाली आणि त्यातूनच त्याचा मृत्यू झाला। यामुळे या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी अकोल्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत आक्रमक रूप धारण करत राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या अमोल मिटकरी यांच्या कारची तोडफोड केली होती। यावेळेला मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना मारहाण झाली होती आणि याच दरम्यान या आंदोलनाच्या नंतर इथे आंदोलनात सहभागी असलेल्या मनसेचे कार्यकर्ते जय मालोकर याचा मृत्यू झाला होता। नातेवाईकांनी आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी पोस्टमार्टम रिपोर्टसाठी आग्रह धरला होता आणि जो पोस्टमार्टम रिपोर्ट हाती आलाय त्यानुसार कुंदन जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। कुंदन, काय अधिक माहिती आहे? कुंदन, माझा आवाज पोहोचतोय? आवाज आता येतो। हा, पोलिसांच्या रिपोर्टमध्ये काय समोर आलंय आणि त्यानुसार पोलीस कशी कारवाई करणार आहेत आता? बरोबर आहे सर, सुरुवातीला मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली होती। त्यानंतर खूप मोठा राडा झाला होता। त्यानंतर जय मालोकरचा मृत्यू झाला होता संध्याकाळच्या दरम्यान। मृत्यू झाल्यानंतर ह्या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं। यानंतर अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या परिवाराला भेट दिली। त्यावेळेस त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं। आता राज मालोकर याचं मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं आता समोर आलेलं आहे। त्यामुळे आता वेगळी खबर झाली। आता पोलीस काय कारवाई करते तर यावर लक्ष द्यावं लागेल। कुंदन, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे एक महत्त्वाची बातमी कुंदनच्या फोनवरनं आपल्याला जी माहिती दिली त्यातून असं लक्षात येत आहे, पोस्टमार्टम रिपोर्ट आला होता, त्याच्यात त्याला बेदम मारहाण झाल्याचं समोर आलंय। मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं समजतंय। यानंतर या सगळ्या प्रकारानंतर राज ठाकरे ज्यावेळेला अकोल्यात गेले होते त्यावेळेला त्यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली होती। आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा 10 सेकंदात बातमी।